नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहते आवाज इंडिया मराठी. तर नजर टाकूया आजच्या टॉप 20 न्यूजवर. 5 राज्यांच्या निवडणुकातील विजयानंतर नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील बीजेपी मुख्यालयातून जनतेला संबोधित करत हा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व असल्याचं सांगत जनतेचे आभार मानलेत. मोदी म्हणाले की विकासाची गंगा गंगोत्रीपासून गंगासागरपर्यंत वाहील. पश्चिम बंगालमधील यशावर बोलताना त्यांनी बदला नाही बदल झाला आहे असं सांगितलं. तसेच सर्व पक्षांना हिंसामुक्त राजकीय वातावरण राखण्याचं आवाहन केलं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आसाम आणि पश्चिम बंगालमधील निवडणुकांबाबत गंभीर आरोप केलेत. त्यांच्या म्हणण्यानुसार निवडणूक आयोगाच्या मदतीने भाजप निकाल आपल्या बाजूने वळवलाय. त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भूमिकेशी सहमती दर्शवत 100 जागांची चोरी झाल्याचा दावा केला आहे. 5 राज्यांच्या निवडणुकांनंतर इंडिया आघाडीला मिश्र यश मिळाल्याचं चित्र दिसते. केरळमध्ये सत्तांतर होऊन डाव्या आघाडीकडून काँग्रेस प्रणित UDA-कडे सत्ता गेल्याचा दावा केला जात आहे. तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये मात्र इंडिया आघाडीतील पक्षांना पराभवाचा सामना करावा लागल्याची माहिती समोर येते. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी MK स्टॅलिन, ममता बॅनर्जी आणि TVKचे थलपती विजय यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचं काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सांगितलं आहे. 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर मुंबईसह महाराष्ट्रातही भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आनंद उत्सव केलाय. मुंबईतील प्रदेश कार्यालयात महिला पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत रसगुल्ले वाटून विजय साजरा केलाय. यावेळी देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांनी विजयाबद्दल समाधान व्यक्त केलंय. रवींद्र चव्हाण यांनी पश्चिम बंगालमध्ये कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीचा उल्लेख करत हा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा विजय असल्याचं सांगितलंय. तर फडणवीस यांनी हा विजय महापरिवर्तन असल्याचं म्हणत कार्यकर्त्यांचं कौतुक केलं आहे. संजय राऊत यांनी निवडणूक प्रक्रियेवर टीका करत म्हटलंय की 365 दिवस राजकीय पक्ष निवडणुका जिंकण्याच्या तयारीत गुंतलेलं असतं. त्यांच्या म्हणण्यानुसार पंतप्रधान आणि गृहमंत्री मोठ्या प्रमाणात निवडणूक प्रचारात सक्रिय राहतात आणि सत्तेचा वापर होत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. ते पुढे म्हणाले की अशा निवडणुकांचे निकाल लोकशाहीच्या नावाने स्वीकारावे लागतात आणि पराभवानंतर पुन्हा उभं राहून पुढील लढाईसाठी तयारी करावी लागते. तामिळनाडूमध्ये अभिनेता ते राजकारणी असा प्रवास केलेल्या विजय थलपती यांच्या TVK पक्षाने विधानसभा निवडणुकीत 107 जागा जिंकून सत्ता मिळवल्याचं सांगितलं जातंय. निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्वासनामध्ये महिलांना मासिक आर्थिक मदत, मोफत LPG सिलेंडर, मुलींच्या लग्नासाठी मदत, विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य, मोफत बस प्रवास, बेरोजगार भत्ता आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी यांचा समावेश होता. या आश्वासनाच्या मतदानावर प्रभाव पडल्याचंही सांगितलं जातंय. आता TVK सरकार आपल्या आश्वासनाची अंमलबजावणी कशी करतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मुंबई उपनगरातील आरे वसाहतीत 65 एकर शासकीय जागेवर येत्या पावसाळ्यात वृक्षारोपण करण्याचं नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 300 कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत मुंबई उपनगरात सहभाग वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. आरे परिसरातील विविध शासकीय कार्यालय आणि प्राधिकरणाच्या मोकळ्या जागांचा आढावा घेऊन तिथे किती झाडे लावता येतील याचा कृती आराखडा तयार करण्याचे निर्देशही देण्यात आले. राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद सध्या रिक्त आहे. रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिल्यानंतर या पदावर अद्याप नवीन नियुक्ती करण्यात आली नाही. दरम्यान माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांच्या नावाची या पदासाठी जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांच्या कडक आणि परिणामकारक कारवाईच्या प्रतिमेमुळे त्यांची नियुक्ती झाल्यास महिला आयोग अधिक सक्षम होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नसरापूर येथील अत्याचार प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या तपासावर थेट लक्ष ठेवले. तपासाची प्रगती, पुरावे आणि तांत्रिक बाबींबाबत ते सातत्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून पुणे ग्रामीण पोलिसांना आवश्यक त्या सूचना दिल्या जात आहेत. या प्रकरणावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्र पवार हेही लक्ष ठेवून आहेत. दोषींवर कठोर कारवाई व्हावी यासाठी वेळोवेळी तपासाचा आढावा घेतला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नसरापूर येथे 3.5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या झाल्याच्या घटनेमुळे ग्रामस्थांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आरोपी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. यावेळी दिलीप लांडे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत सदस्य आणि नागरिकांनी निवेदन सादर केले. सरकारने दोषीला कठोर शिक्षा देण्याची हमी दिली असून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.
नसरापूर येथील अल्पवयीन मुलीच्या खून प्रकरणात शवविच्छेदन अहवालानुसार पीडितेवर लैंगिक अत्याचार झाल्याचं आणि तिच्या तोंडात मोजा कोंबण्यात आल्याचं निदर्शनास आलंय. तसेच छातीवर जखमा आणि वळ उमटल्याचंही स्पष्ट झालंय. ससून रुग्णालयाने प्राथमिक शवविच्छेदन अहवाल पोलिसांना सादर केला असून या प्रकरणामुळे राज्यभर संताप व्यक्त केला जातोय. आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून पोलिसांकडून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. लवकरच आरोपपत्र दाखल करून खटला न्यायालयात सुरू केला जाणार आहे. नाशिकमधील समता नागरी सहकारी पतसंस्था घोटाळा प्रकरणात प्रतिभा चाकणकर यांची सुमारे 8 तास चौकशी करण्यात आली. चौकशीत त्यांनी दावा केला की त्यांनी आपले आणि मुलाचे आधार पॅन तपशील कॅप्टन खरात यांना धार्मिक कामासाठी दिले होते. मात्र त्याचा गैरवापर करून बोगस बँक खाती उघडण्यात आली. तपासात 2025-2026 दरम्यान चाकणकर आणि खरात यांच्यात 203 कॉल आणि 200+ मेसेजेस झाल्याचे समोर आले. तसेच संशयास्पद खात्यांमध्ये खरातचं नाव नॉमिनी म्हणून आणि त्याचाच मोबाईल नंबर वापरल्याचा संशय ईडीला आहे. बदलापूरमध्ये आपटेवाडी परिसरातील स्वानंद तरंग सोसायटीमध्ये केवळ झाडाचे आंबे तोडल्याच्या कारणावरून एका 15 वर्षीय मुलाला दाम्पत्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात संबंधित दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान एका दिव्यांग महिलेचं मडक्याचं छोटं दुकान जेसीबीने पाडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या घटनेत तिचं उदरनिर्वाहाचं एकमेव साधन नष्ट झाल्याने ती फुटलेली मडकी गोळा करताना दिसतेय, ज्यामुळे जनतेत संताप व्यक्त होतोय. प्रशासनाने नियमानुसार कारवाई केली असली तरी गरिबांवरच कारवाई होते आणि मोठ्या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष केलं जातं अशी टीका होतीये. या प्रकरणाची दखल घेत आमदार बच्चू कडू यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सुनावलं असून त्या महिलेच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेत गती मिळाली असून शिक्षण विभागाने 31 मे 2026 पर्यंत सर्व रिक्त पदांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले. या भरतीत केवळ सध्याची रिक्त पदेच नव्हे तर मे 2026 पर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांमुळे निर्माण होणारी संभाव्य पदेही समाविष्ट केली जाणार आहेत. त्यामुळे एकूण पदसंख्या वाढून अधिक उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे. जिल्हा परिषद, नगरपालिका आणि खासगी अनुदानित शाळांनी 1 ते 31 मे या कालावधीत आपली रिक्त पदे पोर्टलवर नोंदवणं बंधनकारक करण्यात आलं आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा मान्सून जूनच्या पहिल्या आठवड्यात केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर तो हळूहळू महाराष्ट्राकडे सरकेल. या वर्षी देशभरात पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा थोडं कमी राहण्याचा अंदाज आहे. तरीही वेळेवर येणारा मान्सून शेती आणि पाणी पुरवठ्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. अल निनो परिस्थितीचा काहीसा परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ब्राझीलच्या बेलो होरिझोंटे शहरात सोमवारी एक छोटं विमान निवासी इमारतीवर कोसळल्याने भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत पायलट आणि सहपायलटसह किमान 3 जणांचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झालेत. अहवालानुसार विमान उतरत असताना अचानक दिशाभूल झाली आणि ते थेट 3 मजली इमारतीला धडकलं. सुदैवाने इमारतीतील रहिवाशांना कोणतीही इजा झाली नाही आणि मोठा धोका टळला. घटनेचा व्हिडिओ हेलिकॉप्टरमधून रेकॉर्ड करण्यात आला असून त्यात विमान खाली उतरवताना आणि नंतर अपघात घडताना दिसत आहे. IPL मध्ये काल झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्सवर 6 विकेट्सने शानदार विजय मिळवला. लखनौने प्रथम फलंदाजी करत निकोलस पुरनच्या आक्रमक खेळीच्या जोरावर 229 धावांचा डोंगर उभा केलाय. मात्र मुंबईकडून रोहित शर्मा आणि रॅन रिकल्टन यांची शतकी भागीदारी करत धावांचा पाठलाग सोपा केला. मुंबईने 18.4 षटकात लक्ष्य गाठत IPL इतिहासातील एक अविस्मरणीय विजय नोंदवला आहे. मराठी अभिनेता ऋग्वेद फडके आणि त्याची गर्लफ्रेंड विभा पवार यांनी गुपचूप लग्न केल्याची माहिती समोर आली आहे. जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने त्यांचा विवाह सोहळा पार पडला. ऋग्वेदने धोतर अंगरखा असा पारंपरिक पेहराव केलाय तर विभाने नऊवारी साडीतील नववधू लुक साकारलाय. लग्नानंतर रिसेप्शनही आयोजित करण्यात आलं होतं, ज्यात ऋग्वेद सूटमध्ये तर विभा पैठणी साडीत दिसली. दोघांनी गेल्या काही वर्षांपासून डेटिंग केलं असून मागील वर्षी त्यांचा साखरपुडा झाला होता. ऋग्वेदने पारू, अबोल प्रीतीची अजब कहाणी, थोडं तुझं थोडं माझं या मालिकांमध्ये काम केलं आहे. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात अंगारक चतुर्थी निमित्त पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली. हजारो भक्तांनी लाडक्या बाप्पांच्या दर्शनासाठी रांगा लावल्या असून संपूर्ण परिसर गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषांनी भक्तिमय झालाय. रंगीत फुलांनी सजवलेला गणरायाचा दरबार आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय. उन्हाचा तडाखा असूनही सर्व वयोगटातील भाविकांचा उत्साह कायम असून मंदिर परिसरात भक्ती आणि उत्सवाचं वातावरण पाहायला मिळत आहे.
बातमीपत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.